की जातीवरती आपण सातत्यानं बोलतो. या जातीच्या लोकांनी राजकारण आणि सत्ताकारण याच्यातला भेद पाहिजे तर आपण शिकायला पाहिजे. राजकारण मराठीनं बोलतो चलेगा ना. राजकारण, राजनीती आणि सत्तानीती याच्यातला फरक आहे. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्या तिघांच्या विचारधारा बरोबर आहेत का? त्या तीन विचारधारा कशासाठी आहेत? राजकारणासाठी. कशासाठी आहेत? वोट बँक. तुम्ही सांगितलं वोट बँक, तुम्ही सांगितलं वोट बँक. वोट बँक साठी आहे की ना प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा नेता आज या देशामध्ये ना दोन समूहामध्ये भांडणच लावायचा कार्यक्रम लागलेला आहे. मग तो कार्यक्रम त्यांचा यशस्वी करायचा की थांबवायचा? मुद्दा किती त्यांचा यशस्वी करायचा. आणि मग यशस्वी त्यांचं ते होत जाणार आहे का? तर आम्ही या देशामध्ये स्वतःला नागरिकच समजत नाही. बोलतो नागरिक म्हणजे काय, नागरिकांचे अधिकार काय हे पण माहिती पाहिजेत ना. हा जो सगळा मुद्दा आहे हा नव्यानं आलेला नाही. ते सीए आणि सीएबी मध्ये पण लोकांना कळत नाही, बऱ्याच लोकांना कळत. आता सीएबी म्हणजे निश्चित काय? सिटीजनशिप अमेंडमेंट बिल. बिल म्हणजे विधेयक, बरोबर आहे की नाही? बिल कधी आलं नवीन? कुठल्या महिन्यात आलं माहिती आहे का आपल्याला? सगळं ज्ञान आहे आपल्याला. अभ्यासक म्हणून मी विचारतो. डिसेंबरमध्ये बिल आलं, बरोबर आहे. कायदा कधी झाला? जानेवारीमध्ये झाला. बघा लक्षात. आता हे बिल येण्याची पार्श्वभूमी आपल्याला तपासायला पाहिजे. संविधानानंच बरं का, यांनी सगळी भूमिका संविधानात मांडली, यांनी संविधानात भूमिका मांडली. संविधान सोडून कुणीही मांडली, पण संविधानाचा मूळ गाभ्यावरती तुम्ही कोणच बोलले, जो महत्वाचा गाभा आहे त्याच्यावर कोण बोललेलं. मुद्दा काय आहे की सीए कायदा का आला? हे कायदा येण्याच्या अगोदर जो एनआरसीची भूमिका, एनआरसीचा कायदा कधीचा आहे? आत्ताच आहे का नवीन? कधीच आहे? कधी आहे सांगा. एक मिनिट, कोण बोला? 2004 1985 ला पहिला कायदा, जो रीतसर झालेला कायदा, रीतसर. आणि तो कायदा होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की बांगलादेश, पूर्व पाकिस्तानचं नाव, त्या पूर्व पाकिस्तानमध्ये आहेत की नाही सगळ्या जाती धर्माचे लोक राहायला होते. मी हिंदू मुस्लिम हा शब्द वापरणार नाही, बहुधन शब्द वापरणार नाही, दलित शब्द वापरणार नाही, कोणीच वापरणार. बांगलादेशमध्ये राहणारे लोक सर्व जातीचे, सर्व धर्माचे. 1971 ला युद्ध झालं आणि युद्ध झालं ना त्यावेळेस आहे की ना त्या याच्यामध्ये बरेच लोक आपल्या भारतात आहेत. कारण त्या ठिकाणी ना पाकिस्तान, आजचं जे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानात तिथल्या मुसलमानांना पण हिंदूंना पण सगळ्यांनाच नाही, म्हणजे तिथं राहणाऱ्या लोक का तर त्यांचा स्वतंत्र बांगलादेशात आंदोलन हे बांगला भाषेच होत. धर्मावर बोलतो ना आपण, त्यांनी सांगितलं मुद्दा, धर्मावर या राष्ट्राचा बंटवारा झालेला आहे की राज्यावर झालेलं हे समजायला पाहिजे. धर्मावर जर बंटवारा झाला असता तर पूर्व पाकिस्तानमध्ये पण आहेत त्याला हिंदू नसते आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंदू नसते. इथे यायचं इतर धर्माचे लोक नसते, इथे इतर धर्माचे लोक नसते. ते राजकारणाचा बंटवारा. अरे कुठल्या सामान्य लोकांना माहिती होते? एका रात्रीत रेष मोडलेली मध्ये त्या बालनचा एक चित्रपट आला होता, बघितलं का तुम्ही? अरे काय याद नाही त्या माणसांच्या, बोलणाऱ्याला सुचतं अमुक बोलणं तमुक बोलणं असं व्हायला पाहिजे तसं. अरे म्हणजे भोगतात त्यांचं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. इतिहासात मी जास्त जाणार नाही, फक्त संविधानाने नवीन रनिंग इतिहास मी मांडणार आहे. प्रश्न आहे तो आसामचा. मग आसाममध्ये जे आले होते त्यावेळेस त्या इंदिरा गांधी या प्रधानमंत्री होत्या. कुठल्या पक्षाचे मी बोलणार नाही, प्रधानमंत्री या देशात होते. त्यांनी जे तिथून आले होते ना लोक, त्यांनी ताबडतोब परत पाठवले. हे सत्य वास्तव. तरी येणं जाणं होतं. आता सीमारेषा आहे ना आपल्या, पूर्व पाकिस्तानमध्ये पण आहे, पश्चिम पाकिस्तानमध्ये पण आहे सीमारेषा. बॉर्डर तर आहे ना, बॉर्डरवरती पोलीस आहेत, सीमा सुरक्षा दल आहेत ना, काश्मीरला पण आहे. कशी काय ती लोक बाबा आमच्या देशात येतात? कधी विचार केला? कधी प्रश्न विचारलाय का कोणी सरकारला? विचारला प्रश्न? हे लोक आले कसे आतमध्ये? गोळ्या झाडतात म्हणतात ना, आतंकवादी आले. अरे आतंकवादी आले कसे? प्रश्न तिथं आहे, कसे आले?
मग तुम्ही जे आहात ते तुम्ही काय करता? जम्मू काश्मीरमध्ये आता एक माहिती आहे ना, कुठल्या अधिकारी मोठा कमिशनर लेवलच्या अधिकाऱ्याने कुणाला पकडून आणलं, कुणाला घेऊन चालला तर दिल्लीला घेऊन चालला होता ना, आतंकवादी म्हणून. आता कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे सांगा ना मला. ह्याच्यावर चर्चा झालेली आहे का? पूर्ण आहे की नाही या 4 महिन्यामध्ये त्याच्यावर चर्चा झाली का? नाही झालेली चर्चा. अरे कायदे आणण्याच्या पाठीमागे आहे की नाही, याने जे मुद्दे मांडले ना ते गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या देशाच्या सरकारने, सरकार कुणाचं आहे साहेब? आमचं कुणाचं आहे? एक मिनिट. आपलं सरकार. आपलं सरकार का बीजेपीचं आहे, मोदीचं आहे, शहाचं आहे का त्यांचं सरकार? सरकार आमचं आहे. आम्ही त्यांना नियुक्त करून तिथं पाठवलेलं आहे. आता ते नालायकपणा करतात, त्याच्या आम्ही पाठपुरावा करायचा. प्रश्न आहे की नाही, गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये असे काही निर्णय घेण्यात आले की या देशाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती आहे की नाही पूर्ण डबघायला आली, उद्ध्वस्त व्हायला लागली. खरं ते कारण, खरं कारण ते. आणि मग हे उद्ध्वस्त होत असताना या देशामध्ये तुमच्या भाषेमध्ये दाखला काढायला येणारे वगैरे सगळे यांना आरक्षणाचा मुद्दा आहे. आरक्षण पण का दिलेलं आहे ह्याचा पण ह्याच्या पाठीमागे कारण आरक्षण नाहीच. ऍक्च्युली आरक्षण फक्त राजकारणापुरतं मर्यादित, संविधान ज्यांनी वाचलं त्यांना माहिती आहे. आरक्षण हा शब्द फक्त राजकारणामध्ये आहे. आणि ह्या पण सरकारनं 10 वर्षाची वाढवली की नाही, मुदत वाढवली की नाही वाढवली. आणि तुम्हाला तेच माहिती नाही त्यांनी काय संविधानामध्ये बाबासाहेबांचं नाव घेणार सगळ्यांनी लक्षात आहे. संविधानामध्ये हे सांगितलं होतं की तुम्हाला या समूहाला पिढ्या हजारो वर्षापर्यंत आहे की नाही सगळेच अधिकार नाकारलेले. आणि म्हणून त्यांना आहे की नाही शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रतिनिधित्व म्हणून कायदा केला. कायदा कुठला आहे तो? प्रतिनिधित्वाचा, आरक्षणाचा. पण भाजप पासून महाराष्ट्रातले सगळे बाकीचे पक्षातले लोक काय बोलतात? आरक्षण आहे, 10 वर्षाची मुदत असताना सुद्धा एवढी वर्ष कशी काय चाललेली? अरे 10 वर्षाचं आरक्षण कुठं दिलेलं आहे? अरे नालाय म्हणून तुम्ही तर प्रत्येक 10 वर्षाला वाढवताय ना. पॉलिटिकल रिझर्वेशन, लाज वाटायला पाहिजे तुम्ही ह्या गोष्टीवर बोलताना. बोलतात का या गोष्टीवरती? नाहीच बोलत. वास्तव जे संविधानातलं सत्य आहे की नाही ते नाकारून सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही तुम्ही हे विषय काढले म्हणून मांडतो मी. आजचा विषय टोटली फक्त नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात आहे आपला विषय. आजचा विषय नागरिकत्वाचा काय. आणि मग NPR, NRC आणि CA ह्याचा संबंध आपण समजून घेऊ. याच्यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही म्हणताय ना NRC मधल्या ज्या 15 गोष्टी आहेत की नाही त्या 15 गोष्टीमध्ये या महत्वाच्या आहेत. तुमचं संपूर्ण आहे की नाही, तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या आजी आजोबाचं सगळं यायला पाहिजे. असं आमच्या करारामध्ये तसं नव्हतं. बघा लक्षात, 2015 पर्यंत जेवढे कायदे झाले त्याच्यामध्ये काहीच प्रकार नव्हता. संविधानाच्या विरोधात कसं हे समजावून सांगा. NRC मध्ये आलं. NRC जी आता गेल्या वर्षी झाली 2019ला जानेवारीला सुरुवात केली आणि तिचा शेवट ऑगस्टमध्ये झाला. जानेवारीची लिस्ट जानेवारीची आणि ऑगस्टची लिस्ट ऑगस्टमध्ये. ऑगस्टच्या लिस्टमध्ये 19 लाख लोकांचा संबंध आलेला आहे. मग आता काय म्हणतात तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे जातीचा टेबा मिरवणारे काय म्हणतात बहुजनातले लोक आहेत त्याच्यामध्ये 70% का ते जातीचे मुळात तो मुद्दा नाही. मुसलमान आहेत मुद्दा नाही, यांचा मुद्दा होता जे बाहेरून आलेले आहेत त्यांना आम्ही आमच्या देशात स्वीकारायचं का. मुद्दा कोणता आहे? जे ते बाहेरून आले त्यांना आम्ही देशात स्वीकारायचं. मग CA कायदा काय सांगतो? नागरिकत्वाचा कायदा काय सांगतो? त्या कायद्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात घ्या तुम्ही. आणि मग संविधानातल्या अनुच्छेदावरती जाणार आहे. तो कसा संविधानाला विरोधात नाही बघायला पाहिजे आपण. नाही बघितलं तर आपण फक्त चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. CA कायद्यामध्ये सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेले जसं हे म्हटले ना तसं नाही. इथून आलेले ह्या 3 राष्ट्रातून लोक, त्या 3 राष्ट्रातून आलेल्या लोकांमध्ये आहे का नाही हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम आणि मुस्लिम सोडून जे 6 धर्म सांगितले त्यांना आम्ही नागरिकत्व देतो. मग या देशामधले आहेत का नाही विरोध करणाऱ्याने हा विरोध केलाय का या 6 धर्माच्या लोकांना का देतो? काय कारण आहे? कारण संविधानामध्ये तशी तरतूदच नाही. संविधानाचं आर्टिकल 14 काय सांगते हे समजून घ्यायला पाहिजे तुम्ही. आर्टिकल सगळ्यात महत्वाचं आहे.
आर्टिकल 14 जे सांगते ना त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे, या देशातील प्रत्येक व्यक्ती, शब्द लक्षात घ्या मी काय बोलते, नागरिक नाही बोलत, या देशातील प्रत्येक व्यक्ती आहे की नाही कायद्यासमोर समान आहे, कायद्यासमोर समान आहे आणि कायद्यापासून सर्वांना समान सुरक्षा प्रदान केली. शब्द लक्षात दोन आहे ना, कायद्यासमोर समान आणि कायद्यापासून सगळ्यांना समान सुरक्षा. आता आर्टिकल 14 हे सांगितलं, सावंत साहेबांनी पण सांगितलं, बरेच जण बोलले की बाबासाहेबांनी संविधानामध्ये सुधार करण्याचे अधिकार दिलेले आहे, घटना बदली करण्याचे नाही, घटनेमध्ये आहे ना सुधारणा करण्याचे अधिकार दिलेले. आणि आर्टिकल 360 मध्ये ते सांगितले, आम्हाला 360 माहिती पण नसतं तरी पण आम्ही भरपूर काय बोलत सांगितले. आणि त्याच माध्यमातून आहे की नाही आर्टिकल हा नवीन कायदा, आर्टिकल चेंज केलेलं नाही बरं का, आर्टिकल 11 चेंज केलेलं नाही, त्याप्रमाणे कायदा बनवला CA बहुमतानं पास. आता 1955चा जो मूळ कायदा होता, भारतीय संविधानाला धरून असणारा कायदा, की त्या काळामध्ये या देशामध्ये असलेल्या लोकांना नागरिकत्व देत असताना त्याची जात धर्म काही पाहिलेले नाही. मग 2014 पर्यंत या देशानं कुठल्याही धर्माला या देशामधलं नागरिकत्व नाकारलं नाही. मग आताच का मुद्दा तिथे, मग आताच का जो मुद्दा आहे की कोण हिंदू राष्ट्र काय काय बोलतो आपण सगळेजण. आता मुळामध्ये हिंदू म्हणजे काय याच्यावर आता मी काय जास्त खोलात जात नाही. मुळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळे एका बाजूला हिंदू दाखवले, दुसऱ्या बाजूला आहे तिने मुसलमान दाखवले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही खरोखर हिंदू आहात? तुम्ही आहात का? तुम्ही कोणच नाही हिंदू नाही ना. मग हिंदू आहे की नाही, तुम्ही जर धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये ज्यावेळेस बघाल त्यामुळे आर्टिकल मध्ये लिहिलेलं हिंदू म्हणजे कोण, ऍक्च्युली हिंदू म्हणजे कोण नाही ना, हिंदू मध्ये गणना केली शीख, बौद्ध आणि जैन. आणि त्या प्रकारचा आहे की नाही छत्तीसगडचा हे आहे का दाखला हिंदू कुणाला म्हणायचं. आता परत बघा छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, खूप छोट्या गोष्टी दुर्लक्षित असलेल्या. हिंदू म्हणजे कोण, की या देशामध्ये जे जे धर्म याच देशात निर्माण झाले त्या धर्मातले सगळे लोक हिंदू. काय म्हणते, या देशामध्ये कुठले कुठले धर्म आहेत या देशामध्ये निर्माण झालेले, शीख आहे, बौद्ध आहे, जैन आहे, लिंगायत आहे, हे सगळे धर्म आहेत की नाही हे वेगळे का झाले याचा शोध घ्यायला पाहिजे. आमची 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती आपण सांगतो, 5000 वर्षात इतिहास, मुळामध्ये इतिहासाचे पुरावे जर बघितलं तर 3500 वर्षापूर्वीचाच भारताचा इतिहास आहे, त्याच्या अगोदरचा भेटत नाही. पण सांगतात, आता सांगितलं तर ऐकायलाच पाहिजे कारण त्यांच्याकडे सांगण्याची साधनं भरपूर आहेत. मुळामध्ये हे समजून घेण्याचं कारण आणि संविधानामध्ये आहे की नाही सेक्युलरचा अर्थ दिलेला, मराठीमध्ये त्याचा अर्थ काय सांगितला जातो, धर्मनिरपेक्ष, आणि हिंदीमध्ये काय सांगितलं जातो, पंथनिरपेक्ष. बघा बरं का, हे उत्तरेचं राजकारण, परत राजकारण आहे, राजकारण. उत्तरेच्या भागामध्ये आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आहे की नाही तिथं ब्राह्मणी धर्म वैदिक धर्माचा सगळ्यात मोठा प्रभाव, ब्राह्मणी धर्माचा आणि वैदिक धर्माचा सगळ्यात मोठा प्रभाव. आणि मग इथे एवढ्या वर्षापासून असलेल्या प्रभावामध्ये जैन, बुद्ध, शीख वगैरे हे लोक का बाहेर पडले, कारण त्या वैदिक आणि ब्राह्मणी धर्माने आहे का नाही धर्माचा आधार घेऊन जातीला आणि वर्णाला श्रेष्ठत्व दिले. तुमचा माझा दोष नाही, धर्माचा दोष. आणि तो धर्म कोणता सांगितला जातो, आताच्या कालखंडामध्ये ब्राह्मणी धर्म म्हटला जातो किंवा वैदिक धर्म म्हटला जात नाही, त्याला हिंदू म्हटलं जातं. आणि हिंदू शब्द जर बघायचा असेल तुम्हाला तर हिंदू शब्द पाकी म्हणजे भारतामध्ये जनगणना ज्या आहेत ना अगोदरच्या त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला हिंदू आढळणार. काढा 1931 पण जनगणना काढा. 1942 भारतामध्ये ज्यावेळेस आहे की नाही ब्रिटिशांचं सरकार होतं त्या केंद्रामध्ये आहेत की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते, त्यावेळेचे डिबेट्स वाचायला अभ्यास करावाच लागेल तुम्हाला सगळ्यांना, प्रत्येकाला करावा लागेल. त्या डिबेट्स मध्ये आहे की नाही ज्यावेळेस
MP म्हणजे त्या सांसद उभा राहायचा, त्यावेळेस जर आहे की नाही इक्बाल नाव असेल तर ते कंसात मुस्लिम दिलेला असेल. बघा मी काय म्हणतो, एखादा आहे की नाही डॉमिनिक असेल तर त्याच्या नावामध्ये आहे ना कंसामध्ये ख्रिश्चन लिहिलेलं असेल, पण ज्यावेळेस एखादा होवाळ उभा राहील ना तर त्याच्यामध्ये काय लिहिलं गैर मुस्लिम काय लिहिलेलं. पण हिंदू शब्द आला, हिंदू शब्द आला. हिंदू शब्द फक्त आणि फक्त आहे की नाही मुसलमान राजे म्हणजे मुस्लिम समाज विरुद्ध बाकीचे समाज म्हणून आहे की नाही तो इथल्या ब्राह्मणीवादी विचारधारेनं रुजवलेला. त्याला विरोध करण्याची खूप साधनं आहे. हा झाला एक पाठ आणि तोच पाठ सतत येऊन आहे की आता कायदा झाला. मग या कायद्यामध्ये बाकीचे धर्म आहे आणि ते बौद्ध धर्म, शीख धर्म, जैन धर्म संविधानाच्या नुसार काय म्हणतं की हिंदू आहे. मग परत दुसऱ्या बाजून आहे की नाही सरकार कायदा काय करतं माहितीये का, हे अल्पसंख्याक आहेत म्हणून धार्मिक अल्पसंख्याक. म्हणजे किती प्रकारे आम्हाला मूर्ख बनवलं जातं. आम्ही शांत आता मोठी अडचण ती आहे. एक उत्तर प्रदेशचा नेता आहे, त्याचं वाक्य खूप चांगलं आहे म्हणून मी सांगतो, खूप चांगलं आहे नेहमीच आवडतं आपल्या देशातली सक्सेस की ज्यावेळेस निवडणुका असतात किंवा आम्हाला मुसलमानांच्या विरुद्ध लढायचं असतो ना त्यावेळेस आम्ही सगळे काय एकदाच कोण असतो, हिंदू असतो. पण ज्या दिवशी ते काम संपतं ना त्यावेळेस मी कोण असतो तो म्हणतो माहितीये का, मी चांभार. किती म्हणतो मुळामध्ये हा हिंदू आणि मुसलमानाचा प्रश्न हा देशाचा. आणि या देशामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे माणसं येतात, ज्यांना गरज आहे ना ते देतात. तो डोंगराचा मुद्दा सांगितला तर सत्य आहे. कुठून आणायचे पेपर हो? मी माझ्या त्या NPR मध्ये जे सांगितले की नाही ते NPR प्रमाणे माझ्या आईच्या नावामध्ये 4 ठिकाणी 4 चुका आहेत. माझ्या आईच्या नावावर 4 ठिकाणी 4. तिला स्वतःचा जन्मतारीख माहिती नाही, जन्मस्थळ माहिती नाही. NPRच्या कायद्यानुसार सरकारने काय जाहीर केले 2 गोष्टी सांगून देतो तुम्हाला. कसं काय संविधानाच्या विरोधात चाललं असमानता की त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की एखाद्या व्यक्तीला आपली जन्मतारीख माहीत नसते तर त्याने आपल्यापेक्षा 20 वर्षाची मोठी 2 माणसांना साक्षी पुरवल्या आणि त्यांना सांगावं की हा आमच्यासमोर जन्माला आहे. शक्य आहे का? माझी आहे 90 वर्ष, मी 110 वर्षाची 2 माणसं कुठून आली. बघा किती ह्याच्यावर काय करणार आहे का? नाही ना, आपण काय करायचं, आपले पक्ष काय करणार आहे, महाराष्ट्र राज्य करणार आहे ते तो लढा. दुसरा मुद्दा आहे की नाही NPR मध्ये काय केले महाराष्ट्र शासनाचा जी अर्थ केंद्राने काढलेला. केंद्राने काय केले माहितीये का, ज्याच्या जन्मतारीख माहिती नाही त्याने दुसरा पुरावा कुठला द्यायचा की या देशामध्ये राष्ट्रीय सण आणि सण इतर सण याची माहिती द्यायची. 70 सण दिलेले आहेत, तर त्या 70 सणामध्ये एकही मुसलमानाचा सण नाही. संविधानात काय म्हणजे असंविधानिक या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्यांना आहे की ना पुरस्कृत करायचं की त्याचा विरोध करायचा. विरोध आपल्याला याच्यासाठी करायचा आहे CA NRC आणि CAचा प्रश्नच नाही. तुम्ही CA बोलणारच नाही आणि CA मध्ये सगळ्यात मोठा गोंधळ पुढं होणार आहे. NPR मधून D म्हणून लिहिलं कुणावर आणि लिहू शकतात, कारण तिथं 15 लाखावर लिहिले म्हटल्यावर आपल्याला लिहायला काय असतं. डोंबाऱ्याचं जटी नसणार, काहीच नसणार त्यांच्याकडे. ज्यांच्याकडे काय नाही त्यांचा काहीच प्रश्न नाही. ज्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये आहे की नाही स्पेलिंग मिस्टेक आहे, जन्मतारखेची मिस्टेक आहे, या मिस्टेक जरी झाल्या तर D म्हणून येणार. आणि त्याचा जो आहेत ना ते तुम्ही म्हणताय ना काय काय आहे ना ते सगळं डिटेल्स आहे की नाही तुम्हाला देतो. बघा लक्षात, त्याच्यामध्ये NPR मध्ये नवीन NPR मध्ये NPR कधीपासून चालू झालं आपल्याला माहिती पाहिजे ना. 2002 मध्ये पहिला काय 2000 तुमच्या घरी जनसंख्येसाठी कोण आलं होतं का 2000 मी जनसंख्या म्हणतोय बरं का, जनगणना नाही 2000 जनसंख्याच्या संदर्भात आले होते कोण 2015 ला आले होते. 2 वेळा झाली म्हणतात, 2 वेळा म्हणतात काय झालेली आहे. मला स्वतःला माहिती नाही माझ्या दरवाजाला. जनगणना जनसंख्येमधला भेद लक्षात ठेवा. यांनी भूमिका सावंतसाहेबांनी मांडली ना. जे कर्मचारी आहेत की नाही ते सुद्धा अशाच पद्धतीचे, कालच मी भेटलो होतो तिथे सभा कुठे गेली वहां पर म्हणजे तिथे एक मीटिंग चालली होती
तिथं जनगणनेचं काम करण्यासाठी आम्हाला ऑर्डर आली म्हणणारे लोक मला जनगणनेची ऑर्डर निघाली काय 2021 निघालेली नाही 2021 ला आहे ती. मग जनगणना आहे की नाही जनसंख्येशी जोडायचा प्रयत्न चालू केला बरोबर. आणि जनसंख्येमध्ये जनगणनेमधला फरक पण लक्षात घ्यायला पाहिजे. हे सगळं कॉन्स्टिट्यूशनल आणि तांत्रिक आपल्याला बघायचं आहे. काही विषय बोलतात जनगणनेमध्ये संपूर्ण घरांची माहिती मिळते आणि बेघरांची पण माहिती आहे. बरोबर आहे. मग एका घरामध्ये असलेल्या सगळ्या व्यक्तीची माहिती असते. प्रत्येक व्यक्तीची वेगळी माहिती घेतली जाते मान्य. कारण आपण जनगणना सगळीकडे केली बरोबर आहे. मग तुमची आर्थिक स्थिती सगळं काय त्याच्यामध्ये तुमची जात असते धर्म असतो सगळं काय असतं. 21 कॉलम आहेत त्याच्यात ते सगळे असतात. जनगणनेला आजपर्यंत विरोध झालाय का? आता पण आपण करणार नाही जनगणने. पण NPR मध्ये काय वेगळं असं आहे की ज्याच्यामुळे आहे की नाही आपण विरोधात पडलेलो आहोत. NPR हा कायदा आहे की नाही जनगणनेशी जोडण्याचा ते लोक प्रयत्न करतात ना तिथं जोडतो. आणि तो NPR कायद्यामध्ये आहे की नाही जन्मतारीख तुमचं सगळं काय मागितले आणि सगळं दिल्यानंतर काही नसतील पेपर तर ते पेपर आहेत की नाही लगेच डी म्हणून जाणार नाही. पण लक्ष लगेच डी करणार नाही. ते पण लक्षात ते सगळे पेपर आहेत की नाही संबंधित विभागाकडे जातील आणि मग तुमचं रेकॉर्ड काढतील. रेकॉर्ड जसं तुम्ही म्हटलं रेशन कार्डचं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे, पॅन कार्डचं रेकॉर्ड त्यांच्याकडे, आधार कार्डचं रेकॉर्ड तिथं आहे, सगळे रेकॉर्ड बायोमेट्रिक आपलं सगळं आहे. बरोबर आहे की. मग आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे NPR लावण्यापेक्षा आहे की नाही 90% सुप्रीम कोर्टाचा निकाल हे लक्षात घ्या बरं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की 90% भारतातल्या लोकांना आधार कार्ड दिले असं कुणी सांगतंय? केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगितलं. आणि सुप्रीम कोर्टने त्यावेळेस पण बोललेलं आहे की या ठिकाणी विदेशी माणसांना तुम्ही आधार कार्ड देऊ नका. आता आधार कार्ड विदेशी लोकांना दिलं असेल तर तुम्ही दिले का? मी दिलंय का? मग देणारे कोण आहेत? कोण आहेत? कोण? आपले म्हणजे कोण? सरकारी कर्मचारी. चुका कोणाची? विदेशी लोकांना जरी आधार कार्ड दिले ना विदेशी लोकांना जरी आधार कार्ड दिले त्याच्यावर मेन्शन झालेलं येणार नाही तो नाही. त्यांनी काय नागरिकांचा बघा ऐका नाही येणार आहे पाठ वेगळं. मुळामध्ये काय माहिती घुसखोरीवर पण मिळते. आधार कार्डाप्रमाणे का नाही या देशामधल्या 90% लोकांना आधार मिळाला आणि तो आधार कार्ड भारतीय नागरिकांना दिला. जे भारताच्या बाहेरचे आहेत त्यांना त्याच पद्धतीने ते पूर्वीपासून जो कायदा चालत आहे त्या पद्धतीने भेटले. आता आमचं आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल त्यामुळे बाकीचे पेपर कशाला मागते रे बाबा? आहे ना. बटणं दाबा ना तुम्ही, बटणं दाबा ना. याच्यासाठी परत आमचे पैसे का खर्च करता बाबा तुम्ही? सरकार आमचं आहे ना, म्हणजे पैसा पण आमचाच आहे ना. हे कशासाठी पैसे खर्च? विरोध काय आहे हे? हा विरोध महत्वाचा आहे की असंविधानिक गोष्टीमध्ये आमच्या पैशाचं तुम्ही असंविधानिकरित्या आहे की नाही नुकसान करत आहात. मोठा धोका आहे. NRC नंतरचा पार्ट. NRC मुळे CA आला आणि NRC CA मध्ये गोंधळ जास्त व्हायला लागला म्हणून NPR काढले नाही. कुठले तर मार्ग शोधलेले आहेत त्यांनी आणि मार्ग शोधलं सरकारचं काम. आता मार्गाला थांबवायचं कसं? थांबवायला साहेबांनी सांगितलं सरकारने कायदा बनवल्यानंतर त्याची पूर्तता करायला पाहिजे आणि कुठवर पूर्तता करायची हा महत्वाचा विषय आहे ना. प्रत्येक 2 वर्षाला कुठला तर कायदा काढतात, हे माणसांना पळवतात. हा हे काढा ते काढा. आणि पॅन कार्ड आमचं कधी टॅक्स कापून जात नाही. आम्हाला काय पॅन कार्ड काढायची गरज होती का? सांगितलं का? आधार कार्ड तुम्ही द्यायला सांगितले ना. आम्ही आलो तर मागितलं होतं का तुम्हाला? नव्हतं मागितलं. कागदपत्र जमा करा काढा आधार कार्ड. काय आधार कार्ड खुल्या पहिल्यांदा दिलं ना आता बँकेशिवाय देत नाही. अरे ह्या चुका तुमच्या आहेत आणि आम्ही काय निस्तारायच्या? मुद्दा आमचा आहे. NPR NRC आणि CAच्या संदर्भामध्ये CAच्या संदर्भात स्पष्ट मत आहे की असंविधानिक आहे. पाठवायच्या प्रत्येकाला ह्या देशामधला आहे त्याला पाठवून द्या. त्याच्यामध्ये आम्हाला कुठलीही तुलना करायची नाही. तुम्ही संविधानाचे पुरस्कर्ते राखणदार असा ना तर जेवढे ते 6 आहेत ना ते पण धरण कोण का असेल आमच्या राष्ट्रामध्ये आलेला माणूस एक पण राहतात आम्हाला तर आम्ही म्हणून तुमचं मान्य. पण जर तुम्ही फक्त मुस्लिमांना वगळत असाल तर आम्ही तुमच्या आम्ही तुमच्या. मग या भूमिका आहेत की नाही साहेब? राजकीय पक्षांनी पण घ्यायला पाहिजेत ना. घेत नाहीत. आम्ही कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो. मुळामध्ये आहे की नाही
कायदा आल्यानंतर दरवाजात आम्ही देतच आलो ना, अजून किती दिवस द्यायचं आहे? आता एकच सांगतोय ना, आमचं आंदोलन उद्या पाहिजे. आधार कार्ड माझं तुझ्याकडे आहे, ते कुठं आहे तू शोध आणि तुझं तू बघा आमचं काय असेल ते. आमच्या दरवाजी NPR पेपर घेऊन ये आमच्या दरवाजात. आम्ही रोजाला उठू शकतात नाही ना. तपासणी एकच तपासणी आता एक तपासणी ज्याच्यामध्ये हे बघा, जे माणसांच्या आहेत ना, अंगठ्याच्या निशाणा, डोळ्याच्या निशाणा, दाताच्या निशाणा आहेत का नाही, कधीही बदली होत नाही. एका व्यक्तीची एकच असते. आणि आम्ही सगळं तुम्हाला दिलंय ना, दिलंय की नाही दिलंय? आमचा लढा आम्ही करत आणि ही गुंतवणूक जी आहे ना देशाच्या अर्थव्यवस्थेला, कुणी बेकारीवरती आहे की नाही, मुलांनी येता कामा नये. आमचं काय केलं म्हणून आहे की नाही हा केला. आता काय करतात बेकार करून, कुठल्याही धर्माचे असेल ते काय म्हणतात माहितीये का, हिंदू म्हणून घेणारा मुसलमान के खिलाफ हम लढे, और मुस्लिम म्हणून घेणारा कोणा काय बोलतोय, हम हिंदू के खिलाफ लढे. अरे पूर्ण दिल्लीमध्ये जो आंदोलन झालं, जो दंगा झाला, तो जर श्रीमंत वस्तीत झाला तर तुम्हाला जास्त आनंद झाला. खरं तर मला ते पटत नाही, कुठल्याही गोष्टीची हिंसा आवडत नाही. पण प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये पण दंगे झाले आणि झोपडपट्ट्यातूनच. ज्यांना रोज खाण्याची भ्रांत आहे आणि करणारा कधी चित्रपट बघणारे तुम्ही सगळेजण चित्रपटात सगळं दिसतंय. कोणतरी एखादा ग्रुप आहे की नाही पैसा देतो, त्या ग्रुपला पहिल्यांदा म्हणतो असं जाऊन का तमस नावाचा चित्रपट तुला बघा कधी. तर तमस मध्ये आहे की नाही, पंडित काय करतोय माहितीये का, स्वतः गाय म्हणून मंदिरासमोर टाकतोय आणि मुल्ला काय करतोय, स्वतः डुक्कर कापून आहे ना मस्जिद समोर टाकतोय. टाकणारे किती जण आहेत? लढणारे नाही, लढवलं जातं त्यांनाच आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, तो हाच करावा लागणार आहे. या व्यवस्थेने आम्हाला एक तर मारा आणि मरा, सर्व गरिबांना शिकवलंय ना, एक तर मारा नाही तर मरा. ते धर्माच्या नावावर असो किंवा जातीच्या नावावर असो, जे मारा आणि मरा म्हणतात की नाही त्याच्या विरुद्ध लढायला शिकायला पाहिजे. मग तो मोदी असो नाही तर बुखारी असो. ही हिंमत आहे का आपल्यामध्ये? आहे आपल्यामध्ये? नाही आपल्यामध्ये. आपण लगेच कुठे गेलो ना त्यांच्यासारखं बोलायला सुरुवात करतो. अरे आपली स्वतःची मदत ठाम आहेत ना, संविधानाने दिलेली ती मांडायला शिकायला पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठी म्हणू. काय तोंड देखणेपणानं बोलताय तुम्ही? कशासाठी बोलताय? रिअल अभ्यास करा ना. अभ्यास नसतानाच आपण अर्धवट बोलतोय. संविधान काय आहे किती जणांना माहिती आहे? पुस्तकच माहिती आहे. त्यांनी सांगितलं हम भारत के लोग, सांगितलेलं आहे. आता हम भारत के लोग म्हटल्यानंतर भारत के लोक काय करतात? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका करतात. मग हे भारत लोक म्हणजे कोण? लोक आणि पुढे काय म्हटलं जातं? हे लोक. अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करून या देशाच्या प्रत्येक नागरिकास पुढे नागरिकांना. आता लोक कोण नागरिक? लोक कोणाने नागरिक समजून घ्यायला पाहिजे ना. नागरिक म्हणजे जन्माला येणाऱ्या मुलापासून जेवढे जिवंत माणसं ते सगळे नागरिक. आणि भारत के लोक मताचा अधिकार कधी मिळालाय? वय वर्ष 18 21. बघा सरकार पुन्हा होतं, मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण 21 ची 18 काय केली? असे दंगे करण्याचा विरोध करायला पाहिजे. 21 वर्षामध्ये मॅच्युरिटी यायला पाहिजे. आंदोलन हे व्हायला पाहिजेत आमची. 18 वर्ष कॅन्सल करा. 12वी झालेल्या पोराला काय कळतंय? त्याच्या डोक्यामध्ये धर्म आणि जात भिडवतात. सगळे राजकीय नेते भिडवतात. आणि आज तुम्ही मारामारीला प्रवृत्त व्हा. 18 वर्ष नाही 21 वर्षाचं आंदोलन सावंत साहेब मैदानात उतरायला पाहिजे. हे आंदोलन आहे. पण ही आंदोलन करत असताना NRC आणि NPR CAच्या संदर्भात एकच मुद्दा आहे. द्यायचं सगळ्यांना द्या, नाही तर सगळ्यांना द्या. एकच मुद्दा. आपला लढा कुठला असेल? द्यायचं तर सगळ्यांना द्या, नाही तर जे जे तुम्हाला वाटतं स्थलांतरित निर्वाचित घुसखोर उचलाने त्यांना बाहेर ठेका. जात धर्म बघू नका. आणि NRC NPRच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आमचं आधार कार्ड आहे बाबा, तुला काय करायचं एक पेपर देणार नाही. सरकारनं काही जरी बोललं एक पेपर आहे ना, माझा पेपर तुझ्याकडे टिक कर, नावं काढ, शोध, तुला त्रास नको का? आम्हाला का त्रास देते? नंबर पण आम्हाला नाही ते त्यांचं ते बघतील ना, आम्ही का बघावं? आम्ही का त्रास घ्यावा? तुमच्याकडे आहेत ना, तुम्ही का? बरोबर. क्लिक करा.
शोधा तुम्ही. आम्हाला आमचे पैसे आणखी कशाला खर्च करते? बटणं दाबा ना, तुम्हाला शिकवलंय ना बटणं दाबायला. डिजिटल इंडिया केलंय ना, केलंय की नाही? तुम्हीच करताय ना, मग कशाला सर्वसामान्य माणसाला त्रास देताय तुम्ही? जन्मतारखेचा दाखला शोधण्याचा, जन्मस्थळाचा दाखला शोधण्याचा. माझा जन्म एका ठिकाणी झालेला आहे, जन्मतारखेचा दाखला वेगवेगळा दुसऱ्या ठिकाणचा, माझा स्वतःच आहे. म्हणजे हे सांगतोय कारण आई बापाला काही कळत नाही, कानाला हाताचा मुद्दा नाही. माझा जन्म माझा मामा जिथं कामाला होतं तिथं झाला आणि जन्मतारखेच नाही. वयवर्ष आहे मोठ्या भावापेक्षा माझा जन्म 3 महिन्यांनी मी मोठा आहे. जन्मतारखे शाळेच्या आता मी काय करायचं सर? हा जो मुद्दा आहे, हा गोंधळाचा मुद्दा जो सरकार करू इच्छित आहे ना, त्या सरकार करू इच्छितणाऱ्या ह्या गोंधळाला आपल्याला नाकारायचं असेल तर NRC आणि NPRच्या बाबतीत फक्त प्रत्येकाने एकच म्हणायचं, माझं आधार कार्ड तुझ्या आहे की ना अकाउंट मध्ये आहे, तिथं बटणं दाबून शोध. आम्हाला काय मागायचं नाही, काय बोलायचं. आलाय चहा पी, पाणी तू जेवला, भूक लागली का बाबा? जेव, तुला जेव घाल, तुझं माझं बटन दाबते. माझं नाव निघेल तिथं तू बघणार, गेला शोधत ये तू ही बाई कुठला आहे, हा माणूस कुठं आहे. आणि जनगणना येणारच आहे ना, 21 पर्यंत वाट बघू ना आम्ही. 21 पर्यंत थांबवा बाबा ना तुम्ही. कशाला आमच्या डोक्याला ताप देता? साध्या गोष्टी आपण करूया, खूप मोठं नाही, खूप किचकट नाही, साध्या गोष्टीत आपण करू शकतो. ज्या करू शकतो की नाही ते आंदोलन करण्यासाठी आपण काय करतो. इथं आलेले सगळेजण अभ्यास तिथे बरोबर ना, तुम्ही अभ्यास केलाय बरं, रोज अपडेट ठेवतात. तुमची सगळ्यांची भाषण आहे, अपडेट दिले आपल्याकडे, पण प्रॉपर संविधान काय आणि संविधानाचे विरोध निश्चित काय त्याचा अभ्यास करूया. पण शेजारच्या माणसानं ते सांगून उपयोग नाही. फक्त एवढं सांगत आला माझा आधार कार्ड तुझ्याकडे, नाव मला माहिती नाही, तू शोध आणि मग माझ्या घरी मीच आहे का म्हणून शोधायला. साधं बोलायला शिका. सिराज बाळजी बहुत जरुरी. साधं दियाचं वगैरे ते सगळ्या पण फक्त एकच बोलू तर शकतो ना. आता त्या लहान मुलांचं पण आधार कार्ड आहे, त्यांनी काय बोलायचं, त्यांनी कुठले प्रूफ आणायचे? त्या पोरानं द्यायला पाहिजे. जर कायदा असेल मुलांनाच आई बापाचं द्यायचं आहे ना, मग त्यांचं 2 महिन्याच्या मुलांना आई बापाचा जन्म तारखेचा दाखला द्यावा. आणि किती मूर्ख बनवताय तुम्ही. नागरिक म्हणून आलाय ना, जन्माला आलेलं मूळ नागरिक आहे की नाही. आणि तुम्ही तर ते NPR मध्ये लिहिलेलं आहे स्वतःची जन्मतारीख, जन्मस्थळ आणि आई बापाची जन्मतारीख, आई बापाचं जन्मस्थळ त्या पोरानं कुठून द्या. आणि आई बाप देत असेल तर चुकीचं आहे, कायद्याच्या दृष्टीने तर चुकीचं आहे. मग तुमच्या फॉर्मच्या दृष्टीने चुकीचं आहे ना. जे असे जे काय त्या लोकांनी गोंधळाची स्थिती निर्माण केली ना, कारण आता लहान मुलांचं सुद्धा आधार कार्ड काढलं. त्याच्याशिवाय ऍडमिशन होत नाही. तुमचा आधारचा मुद्दा होता म्हणून मी सगळं बोललं. पण त्या आधाराच्या मुद्द्याच्या नंतर तुम्ही ऐकले लोक कसे गोळा करतात. साहेब ज्याला लई गरज आहे लाखो रुपये खर्च करून गोळा करतात. ऐका काय मिळणार असेल ते पण तुम्हाला सांगतो. प्रॉपर्टीचा मुद्दा असेल, भविष्याचा मुद्दा असेल, आता डोंबाऱ्यानं काय करावं असं जर तो डोंबारी तो बोलतोय की काय करावं, त्याचं गावाला काहीतरी अस्तित्व असणार का नाही ना. त्या मुद्द्याचं चुकताय तुम्ही. त्यांची कुठलीच नोंद नाही, कोणतीच नोंद